त्यांच्यात आम्ही वालगाला जात होतो, सवासनीला जात होतो, आम्ही त्यांच्यात होतो. पण या महाराष्ट्रामध्ये जातीवाद या टक्क्यांनी पेरला, या 288% या महाराष्ट्रात जातीवाद पेरला. आज 10वा दिवस आहे उपोषणाला. इथूनच पश्चिमेला अंतरसरावटी गाव आहे, तिथं रेड कार्पेट दाखवलं. तर जो जाणता राजा स्वतःला समजतो, तो जाणता राजा ना आम्ही म्हणणार नाही, तो जातीवादी राजा म्हणणार. पहिल्या दिवशी तिथं आंदोलन येतो. आज या 10व्या दिवशी आंदोलन. आमची मतं चालतात का? 2009ला आम्ही मतदान केले त्यांना, 2014ला केले, 2019ला केले आणि 2024ला केले. पण इथून पुढे आम्ही कोणी त्यांना मतदान करणार नाही. आम्ही आमच्या कॅन्डिडेटला मतदान करणार. आणि तो जर हाकेसर साहेबांमध्ये आणि वाघमारी साहेब आणि जरांगे साहेब यांचा जर फरक केला तर माईचा टन्ना, आईचा टन्ना ही भाषा बोलतात. राज्य मागासवर्ग आयोग काम केलेला लक्ष्मण हाके आहे. 102 घटना दुरुस्ती त्यांना ऑटोनॉमस दर्जा दिला आहे. राज्यातील मागास कुणाला ठरवायचं ते त्यांना माहिती आहे. एससी कुणाला ठरवायचं, एसटी कुणाला ठरवायचं, ओबीसी कुणाला ठरवायचं, एसबीसी कुणाला ठरवायचं, व्हीजेएनटी कुणाला ठरवायचं, हे लक्ष्मण हाकेने केलेलं काम आहे. तो माणूस एक विधायक विषय घेऊन इथं उपोषणाला बसला. त्यांचं म्हणणं काय की बाबा ओबीसीवर अन्याय झाला नाही, ओबीसी आमच्या अन्याय झाले अशी लेखी द्या. तर ओबीसी अन्याय झालेला आहे. जेवढ्या नोंदी दिलेत ते बोगस नोंदी दिलेत आणि लाखाची नोंदी दिलेत. त्यामुळे आमचं स्थानिक स्वराज्य संस्थेमधलं मग ग्रामीण असेल आणि शहरी असेल, ग्रामीणचा विचार केला तर झडपी, पंचायत समिती, ग्रामपंचायत, आणि शहरीचा विचार केला तर महानगरपालिका, नगरपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका, यातलं आमचं आरक्षण, राजकीय आरक्षण. आरक्षण हा प्रकार काय आहे? 103वी घटना दुरुस्ती केली आणि ईडब्ल्यूचं आरक्षण दिलं. कुणी मागितलं ईडब्ल्यूचं आरक्षण? आम्हाला ईडब्ल्यूचं आरक्षण त्यांना पाहिजे होतं का? कुणाला तुम्ही दिलं त्यांना? तर तुम्ही एससीबीसी 2018ला आरक्षण दिलं, ते कोर्टाने कॅन्सल केलं. आता एससीबीसी 10% तुम्ही आरक्षण दिले, त्याचं काय होईल आम्हाला माहित नाही. पण आमचं एक ओबीसी बांधवाचं मागणं आहे की आमच्या ओबीसीला कुणी आत घुसता कामा नाही. जर ओबीसीच्या शिवारामध्ये तुम्ही खुट्टा मारला तर आम्ही चावऱ्या नांगूर लावले सोडणार नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि लोकसभेला तुम्हाला आम्ही धिंगाणा दावलेला लोकसभा आहे. ही तुमचा ट्रेलर होता लोकसभेचा, 48 जागा होत्या. अरे बांधवांनो, तुमच्याच नगरपालिका ही तुमच्याच पतसंस्था, तुमच्याच सोसायटी, डीसी बँका तुम्ही पूर्ण खाल्ल्या. आमदार तुमचं, खासदार तुमचं. आज एसटीचे 29 आमदार आहेत, एसटीचं 25 आमदार आहेत आणि ह्यांचं 165 मराठा समाजाचे आमदार आहेत. ओबीसी काय रे? अरे आम्ही कुठं स्थानिक स्वराज्य संस्थेत खेळत होतो, कुठे झडपी, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायत, ह्यात पण तुमचं मन. तुम्हाला आरक्षण पाहिजे ना, मग घ्या ना. आरक्षण कशाला असतं? आरक्षण म्हणजे सामाजिक न्याय. आरक्षण तुम्हाला शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण पाहिजे होतं, मग घ्या ना शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण. तुम्हाला स्थानिक स्वराज्यामध्ये कशाला पाहिजे आरक्षण? तर जे काय नोंदी वाटलेत शासनाने 80 लाख 85 कोण म्हणते. अरे आम्हाला नॉन क्रिमिनल करायचं म्हणजे 4 महिने त्या कचेरीत खेळपाट घालायला आमच्या टाचा दिसतात आणि तुम्हाला आठवड्यातून महिन्यात तुम्हाला लागून 80 30 लाख तुम्ही नोंदी काढताय आणि कुणबी सर्वे वाटताय. हे कुठं चुकीचं आहे? काल मिटिंग झाली मुख्यमंत्र्यांबरोबर, काल मिटिंग झाली. त्या मिटिंगमध्ये काय ठरलं? ईडब्ल्यूएस, एससीबीसी आणि ओबीसी कुणबी सर्टिफिकेट, हा जे सर्टिफिकेट दिली होती, ज्याने घेतले आणि ज्याने दिले त्यांचा गुन्हा दाखल करा. कारण का? तर एकच कॅन्डिडेट एका शासकीय नोकरीमध्ये 3 ह्याच्यातून फॉर्म भरतोय. ह्याची कुठेतरी तपासणी झाली पाहिजे, याची कुठेतरी SIT चौकशी झाली पाहिजे. तुम्ही यावर सखोल चौकशी करावं आणि ओबीसी बांधवाला न्याय द्यावा. नाही तर अन्यथा येणाऱ्या विधानसभेला 353 विधानसभा मतदारसंघामध्ये 288 पैकी जवळजवळ 75% आमची माणसं असतील. मग तुम्हाला पळतावाय थोडे होईल. पश्चिम महाराष्ट्रातून तुम्ही आलेले आहेत. पश्चिम महाराष्ट्रामध्ये ओबीसी बांधवांच्या